हाय हॅलो नमस्कार आणि आजच्या व्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मला बघून सगळ्यांना कळतच असेल की आज धुलोटे आहे, म्हणजे आज होळी आहे आणि आजच्या व्लॉगची सुरुवात मी आता सकाळी 11 वाजल्यापासून करत आहे। तर आज होळी आहे, उद्या धुलेटे आहे, म्हणजे रंगपंचमी उद्या आहे। तर आता रील्स बनवत होते, मग म्हटलं साडी वगैरे घातलेली, छान कलर लावलेला आहे, तर होळीचा व्लॉग हा आता सुरू करूया। तर आज होळी आहे, शाळा मुलांना सुट्टी उद्या आहे, आज तर त्यांना शाळेत जायचंय, तर उद्या यांना पण सुट्टी आहे। आणि आज होळी स्पेशल म्हणाल तर आज पुरणपोळी होईल, पुरणपोळी किंवा पुरी भाजी काहीतरी होईल। पण एक खंत आहे की यावर्षी आम्हाला होळीची पूजा करता येणार नाही, कारण आमच्या माझ्या जाऊबाईंची डिलिव्हरी झाली असल्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये देवपूजा वगैरे करायची नाही। तर असं काही खरं तर नसतं, पण कसं असतं ना, मोठ्यांना कोण समजावणार आणि कधी कधी त्यांचं ऐकण्यातच भलाई असते समज काढण्यापेक्षा, म्हणून आज होळीची पूजा नाही करायची। पण मुलांना घेऊन जाईल मी बघायला आणि लांबून दर्शन घ्यायला, तर काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून। तर इथं अंकलेश्वरमध्ये गुजरातमध्ये कशी होळी होते हे मी तुम्हाला नक्की दाखवेल आजच्या व्लॉगमध्ये, त्याच्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा, कनेक्ट राहा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला पैसे लागत नाही, तो सगळ्यात आधी लाईक करून घेत जा ना पिलो। चला मग आमची सुद्धा धुलेटीची तयारी आहे। तर आज दुपारच्या नंतर बाहेर जायचे आम्हाला, कलर पिचकारी आणायला। काय काय आणायचं बेटा? ती बॅगवाली पिचकारी, बॅगवाली पिचकारी आणायची, कलर आणायचे, अजून बलून पण आणायचे। तर एवढं सगळं होळीचं आणायचं आम्हाला। आणि आता मुलं आलेली, तर आता चेंज वगैरे करून काम वगैरे आवरून घेते आणि दुपारच्या वेळी मग बाहेर जाऊन पटकन त्यांना सामान वगैरे घेऊन यायचे थोडं धुलेटीचं। आणि संध्याकाळच्या वेळी मी होळीची पूजा करायला, मग ती सोसायटीची सार्वजनिक होळी असते तिथं जाते पूजा करायला। आणि इथं दारात स्पेशली असं तर करायचंच नाहीये आम्हाला, आमच्यामध्ये करायची नाहीये पूजा म्हणून नाही करायचं, पण मग तरी पण होळीचं दर्शन घ्यायला तर नक्कीच जाऊया। चला मग व्लॉग कंटिन्यू करा। तर आता बाहेर जातोय आम्ही कलर आणि पिचकारी घ्यायला, कारण तो शिवांश काही झोपू देणार नाही। उद्या रंगपंचमी आहे, आज होळी आहे, पण म्हटलं आता संध्याकाळी खूप ट्रॅफिक असतं बाहेर, तर आत्ताच पटकन जाऊन घेऊन येऊया, कारण मग सायंकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे। तर पुरण वगैरे घालत नाही, कारण नैवेद्य नाही दाखवायचा, त्याच्यामुळे पुरण नाही घालणार मी, पण पुरी भाजी करावी म्हणते, पुरी भाजी आणि मठ्ठा किंवा श्रीखंड असं काहीतरी। मग आता आम्ही तर मग आता हा पोरगा खुश आहे एकदम, कारण आम्ही पिचकारी आणायला जाणार आहे आणि कलर आणायला जाणार आहे ना पिलो। तर मग आता पटकन आम्ही सामान घेऊन येतो बाहेर जाऊन, नको रे, आणि मग स्वयंपाक करूया फटाफट, यांनी यायच्या अगोदर। आणि यांना सकाळी लवकर जातात, दुपारी जेवण करत नाही तर भूक लागलेली असते, 7:30ला जेवण पण रेडी ठेवायचं असतं। आणि मला वाटतं होळीचा टायमिंग पण तोच राहतो, 7च्या नंतर 7:30ला। तर त्यांनी घरी यायच्या आधी पटकन जाऊन होळीचं लांबून दर्शन तरी करून यावं आणि मुलांनाही दाखवून आणावं म्हणते मी। आणि चला मग ब्लॉग कंटिन्यू करा। तर रस्त्यातून जाताना बऱ्याच ठिकाणाशी स्टॉल लागलेले होते, कलर पिचकारी, ते बलून वगैरे सगळं होळीचं। आणि मग शिवांशला तर काही तेच पाहिजे होतं, कारण उद्या सकाळी सकाळी रंगपंचमी होती, म्हणजे धुलेटी होती, आणि सकाळी सकाळी सगळे मुलं कलर खेळले असते, आणि मग मुलांना त्यांना पण पिचकारी आणि ते सगळं पाहिजे होतं, म्हणून म्हटलं सकाळी सकाळी वेळ नाही भेटणार, त्याच्यापेक्षा आत्ताच घेऊन जावं। तर इथून आम्ही पिचकारी आणि कलर घेतलं त्यांच्यासाठी, आणि इथून परत पुढं डेअरीमध्ये गेलो। तर इकडे आमच्याकडे ना, इथे या डेअरीमध्ये दुधाचे पदार्थ सगळेच फार छान भेटतात, ताजे ताजे भेटतात, आणि इथंच तयार केलेले असतात, दूध, दही, तूप आणि सगळंच, पेढे, मलाई, अंगूर रबडी आहे आणि श्रीखंड, मठ्ठा वगैरे सगळ्या टाईपचं सगळं छान भेटतं। तर मग मी म्हटलं श्रीखंड फारच गोड होतो, म्हणून मग मी अमेरिकन मठ्ठा घेतला इथून। तर आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते। तर डिसाईड केलं मी पुरणपोळी बनवायची की पुरी भाजी बनवायची। आरूला विचारलं, पुरणपोळीमध्ये कोणाला एवढा इंटरेस्ट नाहीये म्हणजे सध्या खाण्यात, त्याच्यामुळे पुरी भाजीच म्हणले सगळे, पुरी भाजी बनव मम्मा, म्हणून आता वांगा बटाट्याची भाजी, म्हणजे वांग्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी। जेव्हा पुरी होते तेव्हा आमच्या घरी वांग्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी होते, ती कशी ती मी आज तुम्हाला दाखवते। आणि पुरी बनवते आणि त्याच्यासोबत मठ्ठा घेऊन आलेली मी, अमेरिकन मठ्ठा, रातचा बेत असा आहे। तर भाजीसाठी इथं मी बटाटे कापून घेतलेलीत, वांगी सुद्धा धुवून घेतलेलीत, बटाटे धुवून घेतलेलीत। तर वांगी मी आता हा मसाला फ्राय झाल्याच्या नंतर कट करून घेते। तर भाजीची ग्रेव्ही वाली भाजी बनवते, थोडीशी थिक ग्रेव्ही, पुरी सोबत जास्त पातळ पण रस्सावाली नाही भाजी चांगली वाटत, म्हणून मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेले। तर याची पेस्ट बनवून ग्रेव्ही बनवणार आहे। इथं अद्रक लसूण सुद्धा घेतलेले, तर या उकडीत अद्रक लसूण कट करून घेते आणि कांदा आणि टोमॅटो जे आहे ते या मिक्सरमध्ये बारीक करून घेते, आणि नंतर त्याला फ्राय करून नंतर ही वांगी बटाटे टाकून अशी छानशी भाजी बनवते, पुरी सोबत खायला थोडीशी थिक भाजी छान वाटते म्हणून।
चला मग, आणि इथं कुकरमध्ये भाजी बनवते आता मी. आणि अद्रक लसूण जिरी मोहरी टाकली आणि अद्रक लसूण थोडंसं लाल झालं की मग टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाकलेली. थोडीशी फ्राय झाली, म्हणजे अर्धी फ्राय झाली का लगेचच ही वांगे आणि बटाट्याच्या फोडी टाकून घेते. आणि मग त्याच्यानंतर आपला डेलीचा मसाला जो आहे तो टाकून घेते. तर आता या टोमॅटो आणि कांद्याची प्युरी छान अशी झालेली होती. म्हणजे व्हायच्या अगोदरच मी त्यातमध्ये बटाटे आणि वांगे टाकून दिले होते, कारण असं त्या वांगे आणि बटाटेसुद्धा तेलात थोडंसं फ्राय झालं की त्याचा टेस्ट असा वेगळा छान येतो. आणि त्याच्यानंतर मी घरचे जे आपले डेलीचे मसाले आहेत, हळद, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर, हे सगळं टाकून घेतलं. गावाकडचं काळं तिखट मी वापरत नाही, कारण ते फार तिखट लागतं आणि मुलं खात नाहीत म्हणून. तर अशी छान अशी फ्राय झालेली आहे. आणि कोथिंबीरसुद्धा मी याच्यातच टाकून घेतली, म्हणजे अशी चव कशी छान लागते एकदम. आता इथं गव्हाचं पीठ मी पुरीसाठी काढून घेतलेलं आहे. नमक टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि तेल टाकून घेतलेलं आहे मोहनसाठी, कारण हे पीठ एकदम घट्ट तिंबून घ्यायचं आहे मला. त्याच्यामुळे पुऱ्या खूप छान होतात अशा मस्त. आणि याच्यामध्ये थोडासा ओवासुद्धा टाकून घेतलेला आहे मी, कारण त्याने डायजेशन छान होतं, पचायला काही प्रॉब्लेम होत नाही. कारण आरो आजारी असल्यामुळे थोडंसं मला हेवीच वाटते, म्हणून त्याच्यामध्ये मी ओवा घालून घेतलेला आहे. त्याच्यामुळे ते पचायला काही प्रॉब्लेम होणार नाही. आता मस्तपैकी घट्ट असं तिंबून घेते पीठ पुरीचं. आणि कुकरसुद्धा इथं झालेला आहे, म्हणजे भाजी झालेलीच आहे. वरण भात खिचडी वगैरे काहीच बनवणार नाही, तळणसुद्धा तळणार नाही, कारण पापड आरूला खोकला असल्यामुळे मग मी करायचंच टाळणार होते. पण गावाकडून मम्मींचा फोन आला आणि म्हटलं की असं नाही सणाला नाट लावायचा, जाऊ दे, पूजा वगैरे नाही करायची, पण खायला कर काहीतरी, पुरणपोळी वगैरे बनव. पण मग म्हटलं आता जाऊ दे, त्यांनी पण सांगितलं एवढा, आणि आता होळीचा सण आहे, सगळ्याच घरी बनतं, तर मग बनवूया म्हणून मग केलं मी. पण जास्त काही म्हणजे पापड आणि भजे वगैरे ते तळत बसले ना तर मग तिला खोकला आहे, तिला बरं वाटत नाही, त्याच्यामुळे दुसरं काही जास्त वाढवलं नाही. एवढंच मी करून घेतलं, मठ्ठा पुरी आणि भाजी छानपैकी. असा एवढाच आजचा मेन्यू असणार आहे. तर फटाफट मी पुऱ्या लाटून घेतल्या. यांना आहे ना अशा जाड आणि मोठ्या मोठ्या पुऱ्या अजिबात आवडत नाहीत, छोट्या छोट्या आणि एकदम पातळ अशा पुऱ्या आवडतात, म्हणून मी छोट्या छोट्या आणि पातळ पुऱ्या केलेल्या आहेत. आणि एवढ्या छोट्या छोट्या आणि एवढ्या पातळ पुऱ्या असताना सुद्धा एवढ्या छान फुगल्या ना पुऱ्या, फारच छान फुगल्या पुऱ्या. आणि अशा बारीक गॅसवरती, कमी गॅसवरती मस्त पुऱ्या तळून घेतल्या. कसं होतं ना, एकीला दुसरी राहिली का मग एक जण लाटून देते, एक जण तळून घेतं, फटाफट होतं. पण एकटीला होत नाही, मग अगोदर अर्ध्या पुऱ्या लाटून घ्या, त्याच्यानंतर तेवढ्या तळून घ्या, त्याच्यानंतर मग राहिलेल्या पुऱ्या लाटा, असं सगळं होतं. आणि तुम्ही बघू शकता एवढ्या पातळ पातळ लाटून सुद्धा पुऱ्या किती छान फुगलेल्या आहेत. आणि सगळ्याच्या सगळ्या पुऱ्या फुगल्यावर एकदम छान पुऱ्या फुगलेल्या आहेत मस्तपैकी अशा. तर नेमकं यांना येताना ट्रॅफिक लागल्यामुळं आम्ही काही होळीला गेलो नाही. असंही होळीला जायचंच नव्हतं आम्हाला, आणि घरात सगळे आजारी असल्यावर मूडही नसतो काही, म्हणजे कुठं जायचा वगैरे. आणि आता जेवायला छानपैकी घेतलेले, तर मठ्ठा पुरी वगैरे सगळं वाढून घेतलेले. आणि त्यांना उशीर झाल्यामुळं मग आमचाही मूड निघूनच गेला. म्हटलं जाऊ द्या, आता नको जाऊया. आणि मग होळीचं कॅन्सल केलं आणि जेवायला घेतलं. तर आजचा व्लॉग इथेच थांबवते, भेटूया.